मकर राशीच्या जातकांना या आठवड्यातील ग्रहयोग गंभीरता, शिस्त, व्यवहार कुशलता आणि दीर्घकालीन नियोजनाचे विशेष परिणाम प्राप्त करून देणारा ठरणार आहे. कारण शनिदेव स्वतःची छाया विस्तारित करत आपले कार्यक्षेत्र, नोकरी, व्यवसाय, घरगुती निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला अधिक सजग आणि अधिक जबाबदार बनवणार आहेत. त्यामुळे ह्या आठवड्यात केलेले प्रत्येक कार्य अत्यंत शांतपणे, विचारपूर्वक आणि तपशीलवार तपासणीसह करण्याची आवश्यकता आहे. तुमचा स्वभाव हा आधीच नियमप्रिय असल्यामुळे तुम्ही सहजपणे हे पाळू शकाल. मात्र या काळात भावनिक प्रतिक्रिया न दाखवणे आणि राग न दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर ठेवा आणि कुठली गोष्ट पटकन प्रकट करू नका. कारण कार्यक्षेत्रात तुमच्या एका वाक्यामुळे मोठ्या गैरसमजांना सुरुवात होऊ शकते. त्यामुळे बोललेल्या प्रत्येक शब्दावर संयम ठेवा. विचार करून बोला. शांततेने आपले विचार मांडा. कारण गुरुचा आंशिक दृष्टियोग तुमच्यावर कृपा करणार आहे. योग्य शब्द वापरल्यास तुमच्या कल्पना वरिष्ठांना पटू शकतील आणि पदोन्नतीसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळ साधत पुढे जा. घरगुती बाबतीत ह्या आठवड्यात काही जुने ताणतणाव, विशेषतः आर्थिक विषयांवरचे चर्चा पुन्हा समोर येऊ शकतात. तुम्ही शांतपणे त्यांना हाताळल्यास सहज निराकरण होईल. नात्यातील व्यक्तींना तुमच्या वेळेची आणि मानसिक उपस्थितीची अत्यंत गरज भासेल. कारण तुमचा व्यस्त दिनक्रम कुटुंबाला कमी वेळ देतो आणि विशेषतः आईवडिलांची आरोग्य ह्या काळात जपणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्यावर असलेले काही ग्रहदोष शमण्यास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून अभ्यासातील एकाग्रता वाढणार आहे. त्याचवेळी विचलित करणारे घटक देखील घडू शकतात. त्यामुळे शनिदेव तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करण्याची परीक्षा घेत आहेत. तेव्हा आधीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यासाठी गुरुवार आणि शनिवार हे 2 दिवस अत्यंत शुभकारक ठरणार असून नवीन करार, कागदपत्रे, व्यवहार, गुंतवणूक आणि मालमत्ता वाढ करायची असल्यास हा काळ अत्यंत अनुकूल आहे. पण कोणतेही कागदपत्र सही करताना दोनदा तपासा. कारण शुक्राच्या प्रभावामुळे काही लपलेले मुद्दे नंतर त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक तपशील पाहणे अत्यंत बंधनकारक आहे. प्रवासाचे योग दिसत असले तरी अचानक बदल, ट्रॅफिकचा त्रास किंवा वेळेचे बंधन यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते. तेव्हा अगोदरच आखणी करून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील थकवा, गुडघेदुखी, पाठदुखी, रक्तदाब व त्वचेच्या त्रासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ग्रहयोग हे दीर्घकालीन त्रासाची छोटी सुरुवात दर्शवतात. त्यामुळे कोणताही लक्षणं हलक्यात घेऊ नका किंवा कोणत्याही आजाराला तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रपरिवारात काही नवीन ओळखी होऊ शकतात, पण त्या ओळखींमुळे तुमच्या जीवनात गंभीर बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे संबंध स्वीकारताना सावधगिरी बाळगा. आर्थिक लाभाचा योग ह्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी प्रबल असणार असून विशेषतः जुन्या अडकलेल्या रकमा किंवा एखादी थकलेली रक्कम ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आर्थिक दडपण कमी होईल. वैवाहिक व्यक्तींनी संवादात सौम्यता राखणे आवश्यक असून तुमचा जोडीदार तुमच्या थंड स्वभावामुळे संवेदनशील होऊ शकतो. पण हे तात्पुरते आहे आणि शनिवारी संध्याकाळी दोघांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात प्रचंड सकारात्मकता येईल. अविवाहितांसाठी चांगला प्रस्ताव येण्याचा विशेष योग असून रविवारी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो. एकूणच या आठवड्यात मकर राशीसाठी कर्म, मेहनत, शिस्त आणि संयम ह्या 4 गोष्टी तुमचे भाग्य प्रेरक ठरणार आहेत. आणि जितकी जबाबदारी स्वीकाराल तितका यशाचा वेग वाढेल. कारण ग्रहयोग तुमच्या प्रामाणिकपणाच्या बाजूने स्पष्ट संकेत देत आहेत. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे गडद निळा व काळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 7, 9 व 11 व 13 डिसेंबर. व ह्या आठवड्यासाठी मकर राशीसाठी विशेष उपाय: येत्या शनिवारी सकाळी आंघोळीनंतर शांत मनाने पूर्वाभिमुख बसून एखाद्या लोखंडी वाटीत थोडे काळे तीळ, काळे उडीद आणि एक लहान लोखंडी नाणे ठेवा आणि ते शनिदेवापुढे अर्पण करा. नंतर ते घरातील एखाद्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवून खालील मंत्राचा 108 वेळेला जप करा: ओम शम शनैश्वराय नमः. हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल, अचानक अडलेली कामं सुरू होतील, आर्थिक ताण कमी होईल आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत प्रभावशाली परिस्थिती निर्माण होईल.
कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ग्रहांची विशेष साथ मिळणार असून स्पष्ट संकेत त्याचे तसे दिसत आहेत. कारण अनेक दिवसांपासून मनात दडलेला ताण आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि कामकाजात स्थैर्य वाढेल. या आठवड्यात तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा उत्तम उपयोग होणार असून जे काही निर्णय घेणार आहात त्यात तर्कशुद्ध विचारांची आणि धैर्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अनिश्चितता कमी होईल आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी अंतर्मन उघडून बोलण्याची नवीन संधी मिळेल, ज्यातून लाभकारक निष्कर्ष मिळतील. ह्या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्या जबाबदाऱ्या तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या असेल. त्यामुळे घाबरू नका, धीर ठेवा, शांतता ठेवा, कारण तुमच्या कार्यपद्धतीला वरिष्ठांकडून दाद मिळणार आहे. आर्थिक बाबतीत ग्रह तुमच्यावर कृपादृष्टी ठेवत असून पैशांचा अनावश्यक वापर टाळा, कारण अचानक लागणारा खर्च तुमचे नियोजन विस्कळीत करू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. तसेच आपण विचार करत असलेली काही जुनी गुंतवणूक आता सकारात्मक परिणाम देऊ शकते. कुटुंबात सुसंवाद वाढेल. घरातील वातावरण हलके बोलके आनंदी राहील. काही ठिकाणी मतभेद झाले तरी तुमची संवाद कुशलता परिस्थिती सुरळीतपणे हाताळू शकाल. प्रेमसंबंधामध्ये कुंभ राशीच्या जातकांना हा काळ अतिशय महत्त्वाचा असून जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील. जे काही मनात दडपून ठेवलेले होते ते मोकळेपणाने सांगा. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ फार उपयोगी ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल, पण पोटदुखी किंवा गॅसेस संबंधी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहार वेळीच घ्या, झोपेची वेळ स्थिर ठेवा आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना आणि ध्यान आवश्यक आहे. व्यापारी वर्गाने नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असून काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे ते प्रयत्न व्यर्थ ठरतील आणि प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. तो प्रवास लाभदायक देखील ठरेल. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासामध्ये योग्य प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही चांगली माहिती ह्या आठवड्यात मिळू शकते. त्याचा अपेक्षित लाभ तुम्ही मिळवू शकता. तुमच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्यातून एक नवीन दिशा तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीला या आठवड्यात विशेष बळ मिळेल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष फायदा होणार आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने काही ठरवू नका, कारण कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा अचानक उत्साह येतो आणि नंतर मनाचा कल बदलतो. म्हणून विचारपूर्वक पावले टाका. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात सर्वाधिक कार्यरत असेल आणि ज्या अडचणी पूर्वी फार मोठ्या वाटत होत्या त्या सहज सुटताना दिसतील. वादविवाद टाळा आणि संवाद साधा. शांतता ठेवा आणि विनाकारण संघर्षात कुठल्याही प्रकारे पडू नका, कारण तुमची शांतवृत्ती तुमचे रक्षण करेल. आणि तुमचे नशीब गुरुवार आणि शनिवार ह्या दोन्ही दिवशी तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे. महत्त्वाच्या कामाचे नियोजन ह्याच दिवशी तुम्ही करा. तुमचा राशीस्वामी शनिदेवाच्या प्रोत्साहनामुळे जुन्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात मिळायला सुरुवात होईल. तेव्हा धीर धरा आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात येऊ देऊ नका, कारण ग्रहांचा पाठिंबा तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव या आठवड्यात खूप वाढणार असून त्यामुळे योग्य शब्द निवडा. लोकांना दुखावणारे वक्तव्य टाळा. ज्या गोष्टी तुम्ही बराच काळ पुढे ढकललेल्या होत्या त्या आता पूर्ण करण्यास सुरुवात करा. या आठवड्यात घेतलेली छोटी पावले पुढे मोठ्या बदलांची सुरुवात करू शकतात. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल जो तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तुमचे वर्तन संतुलित ठेवा, कारण काही ठिकाणी लोक तुमची परीक्षा घेतील, पण तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडाल. घरगुती कामात व्यस्तता वाढेल, पण त्यातून समाधानही मिळेल. काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि त्यामुळे मन थोडे भावूक होईल, पण ही भावुकता तुम्हाला चांगल्या दिशेने नेणारी ठरेल, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना अधिक सजगतेने ओळखू शकाल. या संपूर्ण आठवड्यात देवाचे नामस्मरण करा, कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. तुमच्या घरात एखादी आनंदाची घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि तुमच्या प्रयत्नांमुळे पैसा अडका येण्याचे मार्ग खुलतील. एकूणच हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन संधी घेऊन आलेला आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर पुढील 15 दिवस अत्यंत शुभकारक व समाधानकारक ठरणार आहेत. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 8 व 9. शुभ रंग आहे गडद निळा व पारदर्शक पांढरा. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 7, 9 व 11, 12 डिसेंबर व
कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, सकाळच्या वेळी रोज स्वच्छ पाण्यात एक चिमूटभर गंगाजल मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर हलकेच त्याचे प्रोक्षण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामांमध्ये एक वेगळी गती प्राप्त होईल. आर्थिक लाभाचे नवीन संकेत तुम्हाला मिळतील. मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा भावनिक निर्णयांना स्थिरता देणार असून तुमच्या अंतर्मनातील विचारांना योग्य दिशा देणारा आहे. या काळात तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल आधीपेक्षा अधिक परिपक्व आणि अनुभव संपन्न वाटेल. कारण ग्रहस्थिती तुमच्या करुणेमध्ये शक्ती तर अंतर्ज्ञानामध्ये तेज निर्माण करणार आहे. तुमच्याकडे आधीपासूनच असलेले व न सुटलेले काही प्रश्न ह्यावेळी निराकरण होण्यास सुरुवात होईल. जे निर्णय तुम्ही सतत टाळत होतात ते निर्णय आता स्वच्छपणे घेण्याची ऊर्जा तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे. कामकाजाच्या क्षेत्रात नवीन गती निर्माण होतील. विशेषतः ज्यांना सर्जनशील कामे आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अद्भुत ठरेल. कारण कल्पकता प्रखर होऊन सतत नवे विचार, सतत नवी दिशा, सतत नवे संकल्प तुमच्याकडे येत राहतील. वरिष्ठांवर तुमच्या स्थिरतेचा आणि शांततेचा प्रभाव पडेल. तुमच्यावर एखादे महत्त्वाचे कार्य सोपवले जाऊ शकते, जे प्रथमदर्शनी कठीण वाटेल पण तुम्ही ते सहजगत्या साध्य करू शकाल. स्वतःलाही आश्चर्य वाटेल. आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात आशादायक संधी येतील आणि काही दिवसांपासून प्रलंबित असलेली पैसा मिळण्याची साधने या आठवड्यात विशेष कार्यान्वित होतील. विशेषतः 7 ते 10 तारखेच्या दरम्यान तुमचे नशीब तुमच्या बाजूने उत्तम साथ देणार असून एखादं जुनं येणं वसूल होईल. अचानक झालेला धनलाभ, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल. संबंधाबाबत हा आठवडा अत्यंत कोमल आणि भावनिक समाधान देणारा असून जोडीदारासोबत गोडवा वाढेल. तसेच एकमेकांच्या विचारांशी जुळणारी ऊर्जा निर्माण होईल. जे पूर्वी विस्कटलेले होते ते पुन्हा जुळू लागेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दात बोलून दाखवल्यास अडथळे आपोआप दूर होतील. मीन राशीच्या जातकांसाठी चांगली ओळख किंवा नवीन संपर्क येण्याची शक्यता ह्या आठवड्यात ठळकपणे आहे. आरोग्याच्या बाबतीत ह्या आठवड्यात मानसिक स्थिरता महत्त्वाची ठरेल. कारण मनामध्ये काळजी किंवा ओझे निर्माण करणारी ऊर्जा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य वेळी विश्रांती घेणे गरजेचे आहे. पोटाशी संबंधित त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. दिवसातून काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासाची तालीम करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम राहील. मात्र काही व्यक्ती बोलण्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही शांतपणे त्यातून मार्ग काढाल. कारण तुमची स्थितप्रज्ञ वृत्ती या आठवड्यात जास्त प्रभावी ठरणार आहे. प्रवासाचे योग जुळून येतील. विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी जाण्याचा विचार अचानक मनात येईल. तो लाभदायक देखील ठरेल. कारण त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होऊन नव्या कामाची प्रेरणा मिळेल. घरगुती वातावरण शांत राहील, परंतु एखाद्या सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हालाच पुढे थोडासा त्रास होऊ शकतो. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि पूर्वी अडलेल्या विषयांवर आता तुम्ही सहज प्रभुत्व मिळवू शकाल. साहित्य, संगीत, अध्यात्म ह्या क्षेत्रातील मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात साक्षात्काराचा अनुभव येईल. नवीन दिशा, नवीन भावना, नवीन प्रकाश मनावर पडून काही महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात मीन राशीचे जातक घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन करार, नवीन ग्राहक मिळून व्यावसायिक वाढ साधेल आणि यशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची चाल तुम्ही या आठवड्यात करून टाकाल. गुंतवणुकीबाबत सावधगिरी आवश्यक असून भावनिक निर्णयाने गुंतवणूक केल्यास नंतर पश्चातापाची पाळी येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि तुमचा शांत व परिपक्व स्वभावामुळे तुम्हाला भविष्यात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देऊ शकतात. कुटुंबातील नातेसंबंध या आठवड्यात अधिक मजबूत होतील आणि एखाद्या जुन्या काळातील आठवण पुन्हा सगळ्यांना एकत्र आणेल. दानधर्माचे कार्य करण्याची इच्छा वाढेल आणि एखाद्याला मदत केल्याने मनामध्ये अपार समाधान निर्माण होईल. या आठवड्यात अंतर्मनात चालणारा संघर्ष मंदावून तुम्ही अधिक स्थिर, शांत आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्हाल. हा आठवडा तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःशी भेट घडवून आणेल आणि तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याला योग्य दिशा देईल, ज्याचा प्रभाव पुढील अनेक आठवड्यापर्यंत तुम्हाला जाणवेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7 व 9. शुभ रंग आहे केशरी व पांढरा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9, 11 व 12 डिसेंबर. मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय, घरातील ईशान्य दिशेला
एका पिवळ्या कपड्यावर ओम गुरवे नमः हा मंत्र 11 वेळेला लिहा आणि तो पाण्यामध्ये विसर्जन करा. तसेच तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यामुळे दिवसभर मनातील ताण हलका होईल, आर्थिक स्थिरता वाढेल आणि गुरुचे पूर्ण आशीर्वाद मीन राशीच्या जातकांना प्राप्त होतील.